श्री सद्गुरु चैत्र भक्ती विवरण अध्याय 44 द्विजकुष्ठ परिहारो नाम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. नामधारक सिद्धास बोलता झाला की तुमचेनी प्रसादेसी अमृतपान झाले आम्हांसी. आता कष्ट आम्हा कायसी सकाळाभीष्ट लादलो. की तुझ्या कृपेनं आज खरोखरच अमृतपान आम्हाला झालेलं आहे, तरी आता आम्हाला कुठल्याही प्रकारचे कष्ट स्पर्श करू शकणार नाही. असं सांगितल्यानंतर पुढील कथा त्या ठिकाणी सांगण्याची विनंती केली की सिद्ध सांगे नामधारकास ऐक वत्सा विस्तारेसी विचित्र झाले येरे दिवशी एक चित्ते परियेसा. की एके दिवशी त्या ठिकाणी अतिशय विचित्र घटना घडली, तर ती ऐक तू. की नंदी नावाचा एक ब्राह्मण होता. सर्व अंगावरती कुष्ठ त्या ठिकाणी त्याला झालेलं होतं. तो तुळजापूरला जाऊन त्याने जवळजवळ 3 वर्ष देवीची त्या ठिकाणी जगदंबा देवीची त्या ठिकाणी आराधना केली, तपश्चर्या केली, अतिशय कष्ट घेतले. आणि मग त्याला त्या ठिकाणी निरोप झाला की चंदला परमेश्वरी म्हणून आहे, तिच्याजवळ तू जा, तिची सेवा कर. आता तिचा निरोप घेऊन तो चंदला परमेश्वरी स्थानी आला. तिथेही त्या ठिकाणी त्याने पुरस्चरण केलं, उपवास केले. की नानापरी कष्टता स्वप्न झाले अवचिता तुवा जावे त्वरिता गाणग ग्रामस्थानासी. की त्याला इतके कष्ट घेतल्यानंतर त्याला स्वप्न झालं की आता तू गाणगापूरला जा. का तर तेथे असती श्री सद्गुरू त्रैमूर्तीचा अवतारू वेश धरिला असेल नरू तेथे होसील उत्तमांगी. की तेथे त्या ठिकाणी सद्गुरू आहेत, त्रैमूर्तीचे अवतार आहेत, त्यांच्यापाशी जा, तेथे तुला सर्व उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी तुझं शरीर तुला प्राप्त होईल. आता हे स्वप्न झाल्यानंतर मनातल्या मनात तो बोलता झाला की जर तुझ्या हातातच काही नव्हतं तर तू मला एवढे कष्ट करायला लावलेस का. की जगदंबेचा निरोप म्हणून तुझ्यापाशी आलो. आता तू जगदैवत जगदंबा म्हणवीसी आणि आम्हा मनुष्यापाशी पाठवसी. नाम झालेल दैवतपणासी भाग्य माझे म्हणत असे. की एवढा त्या ठिकाणी मी सेवा केली आणि तुम्ही मला मनुष्यापाशी पाठवताय, मग तुमचं दैवत पण काय उपयोग आहे. की पहिलेचं जरी निरोप देतं इतुके कष्ट आम्हा न होतं दुराशा केली मी परदैवत म्हणून दुःख करी नानापरी. असे अनेक प्रकारचं तो दुःख करायला लागला की जर देवाच्या हातात नाही आहे, देवीच्या हातात नाही आहे, तर तिथं मनुष्य काय करणार आहे. असं त्या ठिकाणी करत परत तो पुरस्चरणाला बसला. मग शेवटी त्या ठिकाणी त्याच्यावर परत स्वप्नात आलं की तू गाणगापूरला जा. आणि त्याच वेळेस तिथले जे पुजारी होते त्यांच्या स्वप्नात येऊन पण त्या देवीने सांगितलं की याला गाणगापूरला पाठवा. दुसऱ्या दिवशी त्याला सर्व पुजाऱ्यांनी सांगितलं की जर आता तू इथं थांबलास तर आम्ही तुला मंदिरात घेणार नाही. असं सगळं निरोप झाल्यानंतर मग तो गाणगापूरला निघाला आणि मठामध्ये पोचला. मठामध्ये पोचल्यानंतर त्याने सद्गुरूंची चौकशी केली. त्यावेळेस त्याला सांगितलं की शिवरात्री असल्यामुळे, उपवास असल्यामुळे सद्गुरू संगमावर आहेत, आता येतीलच, तू थोडासा लांब उभा राहा. आणि मग त्या सद्गुरू त्या ठिकाणी आल्यानंतर मग शिष्यांनी त्यांना सांगितलं सद्गुरूंना की असा एक कुष्ठ असलेला ब्राह्मण आलेला आहे. आणि मग सद्गुरूंनी त्याला सांगितलं की जा त्याला घेऊन या. आणि मग सद्गुरू त्याला बोललेस की देवीपासूनही मनुष्यापाशी येणे झाले काय कार्यासी संदेह करूनी मानसी कैसा आलासी द्विजवरा. की देवीपासून मनुष्यापाशी तू कसं काय आलास, संदेह धरून आलेला आहेस, असा कसा तू आलास. हे मनातलं ऐकल्यानंतर त्याला सद्गुरूंची ओळख पटली. आणि मग त्याने स्तवन करायला सुरुवात केली की तू साक्षात वस्तू म्हणून नेनो आपण तमोगुणी. की मी अज्ञानात होतो त्यामुळे ओळख घेऊ शकलो नाही. आजी माझा सुदीन दर्शनच झालो पुनीत. की आता माझा त्या ठिकाणी चांगला दिवस आलेला आहे, खरोखरच माझं भाग्य त्या ठिकाणी उगवलेलं आहे. कारण तू भक्तजना आधार शरणागता वज्रपंजर
ब्रीदवानिती सचराचर श्री सद्गुरू नरसिंह सरस्वतीचे, की आज तुझ्या कृपेनं आज माझं सगळं त्या ठिकाणी पाप धुतलं गेलेलं आहे, की आज जी माझे कुकर्म गेले, कारण परब्रह्मचरण देखिले मनोरथ माझे पुरले कृपा सागर यती राया, की आता माझं सर्व मनोरथ पूर्ण झालेलं आहे, की आता तू फक्त एकच सांग की ह्याच्यातून मला मुक्ती मिळेल किंवा नाही. कारण मी तुळजापूरला अनेक प्रकारचे कष्ट घेतले, पुरस्चरण केलं, चंदना परमेश्वरी जवळी त्या ठिकाणी परत कष्ट केलं, सर्व देवतांनी मला त्या ठिकाणी हाकलून लावलं, कारण देवता आपण उभगताती आणि मग मनुष्य कैसे मद देखती, की आता मनुष्य मला कसा बघणार, तिचं देवी त्या ठिकाणी मला देवींना माझा उभं घाला. आता निर्वाणी आलो तुम्मान प्रती निर्धार केला मरणाचा, की आता तुझ्या चरणी मी आलेलो आहे, की आता माझा मरणाचा निर्धार आहे, की आता हो किंवा नाही, होईल किंवा नाही हे मला कृपा करून सांगावं, कारण आशेवरती आजपर्यंत मी राहिलेलो आहे. असं म्हटल्यानंतर सद्गुरूंनी सोमनाथ नावाच्या ब्राह्मणाला बोलावलं आणि त्याला सांगितलं की याला संगमावर घेऊन आंघोळ घाला आणि अश्वस्थ प्रदक्षिणा करून त्याची वस्त्र त्या ठिकाणी बाजूला टाकून द्या आणि त्याला नवीन वस्त्र देऊन परत आणा. अशा प्रकारे सांगितल्यानंतर तो सोमनाथ त्याला त्या ठिकाणी घेऊन गेला आणि मग ज्यावेळेस त्या ठिकाणी अश्वत्थ प्रदक्षिणा करू लागला त्यावेळेस त्याच्या अंगावरचं सगळं कुष्ठ हळूहळू सगळं निघून गेलं आणि मग ते सगळे कपडे बाजूला लांब टाकून दिले आणि नवीन वस्त्रे त्या ठिकाणी घालून सोमनाथ त्याला घेऊन परत सद्गुरूंपाशी आला. आता दिव्य देह मिळालेला असल्यामुळे नंदी नामे केला नमस्कार, संतोषे स्तोत्र करी अपार, हर्षे झाला निर्भर लोळतसे पादुकावरी, की आता इतका त्याला आनंद झाला की तो सद्गुरूंच्या पादुकावर लोळण घेता झाला. मग सद्गुरूंनी त्याला विचारलं की आता सगळं अंग बघ, कुठे राहिलं आहे का काय राहिलं आहे. ज्यावेळेस त्यांनी बघायला सुरुवात केली त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की जांघेवर थोडंसं राहिलेलं आहे. ते त्यांनी सद्गुरूंना कथन केलं. सद्गुरूंनी सांगितलं की सद्गुरुमूर्ती निरोपिती तयासी, तू संशय करोनी आलासी, मनुष्य काय करील म्हणून मानसी, तेने गुणे राहिले थोडे, की तू जो संदेह घेऊन आलेला होतास त्यामुळे त्या ठिकाणी ते थोडंसं राहिलेलं आहे. आता एक काम कर की तू कवित्व कर, माझी स्तुती कर, मग ते तुझं जाईल. आता नंदीनामा म्हणे स्वामीसी, लिखित नेणे वाचायासी, कैसे करू मी कवित्वासी, मंदमती असे आपण, की आता मला लिखाण वाचन काहीच नाही आहे, मंदमती आहे, तर मी कसं काय करू. असं म्हटल्यानंतर त्यांनी जीव आपली जीभ बाहेर काढायला सांगितली आणि त्याच्यावरती विभूती शिंपली. त्याबरोबर त्याला ताबडतोब ज्ञान आलं आणि मग तो बोलायला लागला की मायापाशी वेष्टोन बुडत होतो संसार गणी, आठवण न करी कधी मनी, तुझे चरणा विसरलो, की मायापाशात वेष्टून मी त्या ठिकाणी अखंड त्या ठिकाणी अज्ञानात जगत होतो, कधीही तुझी आठवण झाली नाही. 84 लक्ष योनींमध्ये जन्म घेत गेलो आणि शेवटी त्या ठिकाणी मला हा ब्राह्मण जन्म मिळाला. त्याच्यातसुद्धा 9 महिने मातेच्या त्या ठिकाणी उदरामध्ये गर्भामध्ये, की अनेक प्रकारचे कष्ट सायास त्या ठिकाणी मी सहन केले. त्यानंतर ज्यावेळेस माझा जन्म झाला त्यावेळेला त्या बालपणामध्ये सुद्धा मी अनेक प्रकारचे कष्ट भोगले, कारण शयनस्थानी मलमूत्रात निरंतर असे लोळत, आपुली विष्ठा आपण खात, अज्ञान तिमिरे वेष्टिलो, की त्या अज्ञानामुळे अंधकारामुळे मी माझीच विष्ठा त्या ठिकाणी खात होतो. लहानपणी काहीही कळत नव्हतं, की मला भूक लागली असेल म्हणून मी रडलो तर माझ्या पोटात दुखते म्हणून औषधं देत होती. अशा प्रकारे अनेक प्रकारे कष्ट सहन केले. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी यौवन सुरू झाला, कारण 3 भाग आयुष्याचे, की बालपण आणि नंतर यौवन आणि नंतर वृद्धाप्य. आता यौवनात त्या ठिकाणी
प्रवेश केल्यानंतर मदनाने मला पूर्णपणे व्यापलं. ऐसा मदने व्यापून मागे पुढे न पाहे नयनी, पतंग जाय धावोनी दीपा परी पडे जैसा. जैसा पतंग म्हणजे कीटक ज्या दिव्यावर झेप घेतो आणि स्वतः जळून खाक होतो, त्याचप्रमाणे माझं झालं. त्यानंतर त्या ठिकाणी वृद्धाप्य आलं. वृद्धाप्यामध्ये कफ खोकला याने सगळ्यांनी आयुष्य जर्जर झालं. तरीसुद्धा तुझी ओळख कधी झालेली नाही, कारण एवढा विश्वाचा तारक मनुष्यरूपात येऊनसुद्धा मला कधीही त्या ठिकाणी तुझी ओळख झाली नाही. असा अनेक प्रकारचं स्तोत्र नंदीनामा करत होता. त्याच वेळेस तो इतरांशी बोलता झाला की ऐका हो जन समस्त, श्री सद्गुरू जाणा परब्रह्म वस्तू, आपण पाप केले बहुत दर्शन मात्रे सर्व गेले. की अरे सगळ्यांनी ऐका की खरोखरच त्या ठिकाणी सद्गुरू म्हणजे परब्रह्म स्वरूप आहेत, त्रैमूर्तीचा अवतार आहेत, की त्यांच्या दर्शनाने माझं सर्व पाप नष्ट झालं. की जैसे तृणाचे बनविसी अग्नी लागता क्षणे कैसी, श्री सद्गुरू कृपा होय जासी पाप जळे तया परी. की त्याप्रमाणे सद्गुरू कृपेनं माझं सर्व पाप नष्ट झालं असं म्हणून त्या ठिकाणी तो कवित्व करता झाला. त्यावेळेस सद्गुरूने विचारलं की आता बघ तुझं राहिलेलं आहे का कुष्ठ. त्यावेळेस त्याने बघितल्यावर त्याला अतिशय आनंद झाला, कारण जे थोडेफार जांदेवर राहिले होते ते पण गेले. आणि मग त्याला बसवरस या नावाने त्या ठिकाणी ओळखलं जायला लागलं, कारण जे का शेष होते जंदेवरी ते तात्काळ गेले दुरी, नंदीनामा आनंद करी राहिला सेवा करीत देखा. की मग कवी बसवरस म्हणून त्याची त्या ठिकाणी ख्याती झाली. अशा प्रकारे तो अखंड त्या ठिकाणी सेवा करीत राहिला. त्यावेळेस नामधारक म्हणे सिद्धमुनी, दुसरा कवी नरहरी म्हणोनी, तो केवी झाला शिष्य सगुणी, कवेश्वर भक्त झाला. की कृपा करून मला आता सांगा की नरहरी नावाचा व्यक्ती ही कवी कशी झाली. असं म्हटल्यानंतर पुढील अध्यायामध्ये सिद्धने त्यांना सांगायला सुरुवात केली. इति श्री सद्गुरु चैत्रामृते परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने द्विजकुष्ठ परिहारो नाम चतुष्वतारिशोध्याय. श्री सद्गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त. जय जय वीर समर्थ.